आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र शेगावचा राणा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे इतिहासात प्रथमच रामवाडी परिसरात आगमन झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। रेल्वे पुलाच्या कामामुळे यंदा पालखीचा मार्ग बदलल्याने प्रथमच रामवाडीतील भाविकांना महाराजांच्या दर्शनाचा लाभ मिळाला। टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि गुलाब पुष्पांच्या वर्षावात इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वारकरी संप्रदायातील भाविकांना राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, श्री सद्गुरू बसवारूढ मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका चैत्राली गायकवाड, पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, लक्ष्मी नडगिरी, डॉक्टर राखी माने आणि सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थितांचे स्वागत भाजप नगरसेवक किसन जाधव यांनी केले। श्री शिवपुत्र अप्पाजी यांनी नामस्मरण आणि सेवाभावाचा संदेश दिला, तर ज्ञानेश्वरी देवकर, रोहिणी तडवळकर आणि रंजिता चाकोते यांनी श्री गजानन महाराजांच्या कृपेने समाजात भक्ती, समता आणि सद्भावना वृद्धिंगत हो अशी प्रार्थना व्यक्त केली। नगरसेवक किसन जाधव म्हणाले, श्री गजानन महाराजांच्या दिंडीच्या इतिहासात प्रथमच पालखी रामवाडीत आल्याने संपूर्ण परिसर धन्य झाला आहे। या आगमनामुळे भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून हा दिवस कायम स्मरणात राहील। कार्यक्रमासाठी इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। सोलापूर जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांचं पालखीचं आगमन झालं आणि विशेष करून इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदाच आमच्या रामवाडी भागाला हे भाग्य लाभलेलं आहे की गजानन महाराजांचं पालखीचं पदस्पर्श आमच्या रामवाडी परिसरामध्ये झालेलं आहे। त्यामुळं आम्ही सर्व रामवाडीकर, सर्व प्रभाग 22चे सर्व भाविक भक्त या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी लीन झालो आणि त्यांचं स्वागत केलं आहे। राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब यांचं 22 जुलैला वाढदिवस आहे, त्यांचं देखील औचित्य साधून गजानन महाराजांच्या पालखीच्या सर्व भाविकांना, वारकऱ्यांना या ठिकाणी आमच्या शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर असतील, उपमहापौर ज्ञानेश्वरताई देवकर असतील, स्थायी समितीच्या चेअरमन रंजिताताई चाकोते असतील, आपल्या बसवारूढ मठाचे स्वामीजी बसवारूढ अप्पा स्वामीजी असतील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सरगोशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजासाहेब, आमच्या भागाच्या सहकारी नगरसेविका चैत्रालीताई गायकवाड, लक्ष्मीताई नडगिरी, युवा सहकारी शिवराज गायकवाड आणि अंबिकाताई गायकवाड, नागेशांना गायकवाड, आमच्या इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीनं सर्व भक्तांचं या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करतो आणि आमचं परम भाग्य आहे की गजानन महाराजांच्या पालखीचं सेवा करण्याची एक भक्त म्हणून आम्हाला संधी मिळाली। त्याबद्दल मी या भागाचा सदस्य नात्यानं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। गजानन महाराजांना नमस्कार करतो। ಕ್ರಮ ತಪ್ಪಿ ನಡೆಯುವುದರ ಕಷ್ಟ ಮಿನ್ನುಂಟೆ ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತಿದೆ। म्हणजे शिस्त पाळला पाहिजे, वेळेवर वेळ चुकला की सगळं चुकतंय, क्रम म्हणताय तसं। आता काल पोलीस आले होते, त्यांनी म्हटलं की त्या वारीचा शिस्त बघून आम्ही पण शिकतो असं म्हटलं। एवढा शिस्तीत चालणारा एकमेव वारी आहे गजानन महाराजांचं। ते शिस्त आम्ही पण आमच्या जीवनामध्ये आणू आणि हे आयोजन केलेले आमचे मठाचे परमभक्त श्री किसनाना जाधव त्यांना आणि इथं उपस्थित सर्व श्री गजानन महाराजांचे शिष्य भक्तगणांना गजानन महाराजांचा सदैव कृपा आशीर्वाद लाभो हीच श्रीचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो। हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज की जय। आज प्रभाग क्रमांक 22 मध्ये या पुलाच्या कामामुळं पहिल्यांदा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन या रस्त्यावरून झालेलं आहे। अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे फुलांची रांगोळी काढलेली आहे, रांगोळीचा सडा घातलेला आहे, ठिकठिकाणी उत्साह स्वरूपामध्ये सगळीकडे पोस्टर्स, बॅनर्स लावून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रसाद वाटप करून इथले आमचे सन्माननीय नगरसेवक किसनदादा, त्याचबरोबर चैत्रालीताई, अंबिकाताई या सगळ्यांनी मिळून आणि आमच्या लक्ष्मीताई नडगिरी या सगळ्यांनी मिळून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये
त्यांचं या प्रभागामध्ये स्वागत केलेलं आहे आणि सगळीकडे संपूर्ण सोलापूर शहराच्या या सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये सर्व संतश्रेष्ठांच्या पालख्यांचं जेव्हा आगमन होतं तेव्हा भक्तिमय वातावरणामध्ये सर्व नागरिकांनी यांच्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. सर्व शिस्तबद्ध पालखी म्हणून महाराष्ट्रातली ही पालखी गणली जाते. विठुरायाच्या चरणी वंदन करते आणि महाराजांना वंदन करून त्यांना मी भक्तिभावाने प्रार्थना करते की सोलापूर शहरावरती अशीच आपली कृपादृष्टी असू द्या आणि आमच्या सर्व नागरिकांना सुखी आणि समाधानी ठेवा अशी संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आज श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा हा सांगता कार्यक्रममध्ये उपस्थित राहण्याची सर्वप्रथम मी भाग्यवान समजते. स्वागताचा कार्यक्रमाला उपस्थित राहून आज सांगता कार्यक्रमासाठी आमच्या 22 प्रभाग क्रमांकाचे नगरसेवक आदरणीय किसनदादांनी बोलवल्याबद्दल सर्वप्रथम आभारी आहे. जितके घेऊ तितके दर्शन हे कमीच आहे. गेले 2 दिवस झालं सोलापूरकरांना या गजानन महाराजांचे दर्शन होत आहे. आपला अख्खा सोलापूर हा भक्तिमय वातावरणात रंगलेला आहे. या माऊलींचं करेल तितकं कौतुक कमी आहे. 1200 किलोमीटरचा प्रवास शिस्तबद्ध अतिशय काटेकोरपणाने ही पालखी जाते. ह्याचं दर्शन आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. याबद्दल मन असं भरून आलेलं आहे. आणि इथे रामवाडी आरोग्य केंद्रासमोर किसनदादा, चैत्रालीताई, लक्ष्मीताई या सर्व नगरसेवकांनी इतका सुंदर आणि स्तुत्य उपक्रम, लाडू वाटप, आपलं ग्लुकोज वाटप आणि ओरल पॅकेट्स दिलेले आहेत. त्याबद्दल या सर्व नगरसेवकांचे सुद्धा आभारी आहे. आणि या सर्व नयनरम्य सोहळ्याच्या निमित्ताने पांडुरंगाच्या चरणी हीच साकडं घालते की सर्व शेतकरी बांधव, सर्व आमच्या नागरिकांच्या सगळ्यांच्या आरोग्याची, सुखाची काळजी घेईल, त्यांची सेवा करणं हेच आमच्या भाग्यात असू दे. सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.